नमस्कार भावी प्राध्यापकांनो, डबल अकॅडमी मध्ये या ठिकाणी आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, या ठिकाणी MST सेट परीक्षा 2024 मध्ये या ठिकाणी कोणत्या कास्टसाठी साधारणतः किती टक्के जागा रिझर्व असतात, प्रत्येक कॅटेगरीला किती टक्के आरक्षण असते, याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे, जेणेकरून ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असेल। तसंच मित्रांनो, या चॅनलवर सेट भरती परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, सोल्युशन तसंच संभाव्य प्रश्नपत्रिका सुद्धा आपण घेणार आहे। त्यामुळे या चॅनलला तुम्ही पटापट सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सेट परीक्षेसाठीची संपूर्ण माहिती या चॅनलवर तुम्हाला काय भेटणार आहे। तर चला सुरू करूया आपण। कोणत्या कास्टसाठी किती रिझर्वेशन पॉलिसी ऑफ सेट एग्जाम। तर मित्रांनो, या वर्षीची जी सेट एग्जाम आहे ती 7 एप्रिल 2024 रोजी या ठरलेली आहे। तर या 7 एप्रिल 2024 च्या सेट एग्जामच्या तयारीसाठी मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही परीक्षेची या ठिकाणी तयारी आपण या ठिकाणी सुरू करत आहे। त्यासाठी आपण स्पेशली न्यू बॅच लॉन्च करताय आणि या न्यू बॅच साठी मित्रांनो, तुम्हाला पूर्ण पेपर 1 ची सर्व 10च्या 10 टॉपिकची तयारी याकडे तुमच्यासाठी या तिथून काय तयारी करून घेतली जाणार आहे। तसंच मित्रांनो, या ठिकाणी दररोज लाईव्ह क्लास असेल, रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा तुम्ही करू शकता, व्हिडिओ डाउनलोड करू शकता आणि एक लेक्चर तुम्ही कितीही वेळा पाहू शकता। काय करू शकता? एक लेक्चर तुम्ही किती वेळा, एकदा दोनदा 10दा पाहू शकता। विशेषतः या ठिकाणी क्वालिफाईड टीचर्स तुमच्याकडे या ठिकाणी अवेलेबल आहेत की ज्यांनी या परीक्षेमध्ये भरपूर असं शिक्षण घेतलेलं आहे। सर्व जुन्या प्रश्नपत्रिका सोल्युशन मिळतील। टेस्ट सिरीज मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपामध्ये या ठिकाणी भेटणार आहे, कारण की यावर्षीची जे टेट आहे सेट जी परीक्षा ही शेवटची ऑफलाईन परीक्षा आहे। पुढच्या पासून या ठिकाणी ऑनलाईनच होणार आहे। सर्व रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड वेळा बघू शकता। ज्यांच्याकडे आयफोन आहे ते आयफोन स्वरूपात सुद्धा पाहू शकतात, ज्यांच्याकडे लॅपटॉप कम्प्युटर अवेलेबल आहे ते कम्प्युटरवर सुद्धा पाहू शकता। तर मित्रांनो, ही सुवर्ण संधी आहे या ठिकाणी। तर या संधीचा तुम्ही फायदा घ्या आणि 8010457760 हा जो नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉल करून ही बॅच काय करू शकता, जॉईन करू शकता। तर मित्रांनो, लक्षात ठेवा 8010457760 हा नंबर आहे। तर चला बघूया या ठिकाणी रिझर्वेशनची पॉलिसी। तर मित्रांनो, सेट भरती परीक्षेचं जे या ठिकाणी केंद्र आहे त्याची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर ही माहिती तुम्हाला दिलेलीच आहे। तर ॲज पर UGC नोटिफिकेशन द रिझर्वेशन पॉलिसी प्रिव्हेंट इन द स्टेट इट टू बी फॉलोड। तर ॲज पर रिझर्वेशन पॉलिसी ऑफ महाराष्ट्र, तर या ठिकाणी रिझर्वेशन पॉलिसी महाराष्ट्र सरकारने ठरवलेली आहे, ती लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असते। तर जवळपास जागा ज्या आहेत 13% सीट्स आर रिझर्व फॉर द शेड्यूल कास्ट। या ठिकाणी SC या कॅटेगरीसाठी 13% जागा रिझर्व असतात। तसंच ST या कॅटेगरीसाठी 7% जागा ह्या रिझर्वेशन मध्ये केलेल्या आहेत। किती टक्के? 7% जागा ह्या ST कॅटेगरीसाठी आहेत। नंतर 19% ज्या जागा आहेत त्या OBC म्हणजेच काय, अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे OBC साठी या ठिकाणी 19% जागा रिझर्व आहेत आणि 10% जागा ऑफ द रिझर्वेशन फॉर द EWS म्हणजे कोणते, इकॉनॉमिकली जे आहेत वीक सेक्शन जो आहे की ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, असे खुल्या गटातील विद्यार्थी की ज्यांच्याकडे कुठलेही कास्ट सर्टिफिकेट वगैरे नाही आहे किंवा ज्यांचे या ठिकाणी ओपन कॅटेगरी देतात, असे सर्व विद्यार्थी या ठिकाणी ओपन कॅटेगरीमध्ये EWS सर्टिफिकेट त्यांना काय लागू होतं आणि त्यांना 10% जागा रिझर्व आहे। तसंच 2% जागा हे SBC कॅटेगरीसाठी रिझर्व आहे। किती? SBC म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लासेस या कॅटेगरीसाठी आहे। तर 2% जागा, 3% जागा ज्या आहेत ते VJNT म्हणू शकता तुम्ही। त्याच्या VJ जे आहे त्या A कॅटेगरीसाठी किंवा NTA कॅटेगरीसाठी या ठिकाणी रिझर्व आहेत। 2.5% जागा आहे NTB। तर या ठिकाणी NTB जी कॅटेगरी आहे त्यासाठी 2.5% जागा राखीव आहेत। तसंच 3.5% जागा ह्या NTC साठी राखीव आहेत। कोणासाठी? NTC साठी राखीव आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला कमेंट करायची आहे की तुमची कोणती कॅटेगरी आहे या ठिकाणी, तसंच तुम्ही कोणत्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहे, म्हणजे तुमचा मुख्य पेपर तुमचा कोणता आहे तो या ठिकाणी मला कमेंट करायचा आहे, जेणेकरून मित्रांनो आपल्या बॅचसाठी तसंच या ठिकाणी त्या परीक्षेशी संबंधित किंवा त्या विषयाशी जास्तीत जास्त ज्या सेक्शनचे विद्यार्थी जास्त असतील त्याच्या सेक्शनचे संबंधित लेक्चर जास्तीत जास्त आपण या ठिकाणी अपलोड करणार आहे। त्यासाठी मला मदत होणार आहे। म्हणून मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही तुमची रिझर्वेशन कॅटेगरी आणि तुमचा जो मेन विषय आहे तो विषय या ठिकाणी कमेंट करायचा आहे। तसंच 3.5% जागा मित्रांनो NTC साठी आहे। तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या फुल लेंथ टेस्ट सिरीज सुद्धा आपण तुमच्याकडे या ठिकाणी पेपर 1 पेपर 2 च्या सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे।
त्यासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। तसंच मित्रांनो पेपर 1 साठी आपण या ठिकाणी तुम्हाला नोट्स सुद्धा अवेलेबल करून देणार आहेत। काय देणार आहे? घरपोच सुद्धा तुम्हाला त्या नोट्स मिळतील, मात्र त्याला थोडा वेळ आहे। तर मित्रांनो 2% जागा ह्या कॅटेगरी NT-D साठी आहेत आणि बिलॉंगिंग टू द नॉन क्रिमिलियर, तर हे जे सर्व आहेत ओबीसी वगैरे वगैरे सगळे नॉन क्रिमिलियर वाल्यांसाठी आहे फक्त। कशासाठी? आता उदाहरणार्थ एखादा व्यक्ती ओबीसी मध्ये आहे, कशात आहे? ओबीसी मध्ये आहे, परंतु त्याचं उत्पन्न जर 15 लाख रुपये असेल, त्याच्या वडिलांचं पालकांचं जर उत्पन्न 15 लाख असेल, तर त्याला रिझर्वेशन नाही मिळणार, कारण की त्याच्याकडे काय पाहिजे? नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पाहिजे, त्याला NCL त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे, अन्यथा त्याला रिझर्वेशनचा कोणताही फायदा मिळणार नाही। तसंच 38% फॉर द कॅटेगरी ऑफ जनरल किंवा अनरिझर्व, म्हणजे भारतामध्ये या ठिकाणी 50%च्या वर रिझर्वेशन देता येत नाही, मात्र महाराष्ट्रामध्ये 52% रिझर्वेशन या ठिकाणी आपण दिलेलं आहे। त्या ठिकाणी जनरल कॅटेगरीसाठी 38% रिझर्वेशन आणि देअर इज 1% हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर ऑर्फन्स, म्हणजे रिफर्ड अपेंडिक्स 3, म्हणजे या ठिकाणी अनाथ कॅटेगरीसाठी जे विद्यार्थी ज्यांचे आईवडील या ठिकाणी हयात नाहीत अशांसाठी शासनाने रिझर्वेशन दिलेलं आहे, ते 1% या ठिकाणी आहे आणि ते उभं रिझर्वेशन आहे, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे, त्यामुळे ते त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। नंतर 5% हॉरिझॉन्टल रिझर्वेशन ऑफ द पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, या ठिकाणी जे विद्यार्थी डिसेबिलिटीमध्ये आहेत किंवा दिव्यांग आहेत किंवा या ठिकाणी फिजिकली हँडिकॅप असतील, इतर कुठल्याही परिस्थितीमध्ये, तर अशा सगळ्या फिजिकली डिसेबिलिटी असणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी या ठिकाणी 5% रिझर्वेशन दिलेलं आहे। ॲज पर गव्हर्नमेंट GR ॲक्ट जो आहे तो 2016च्या सेक्शन 1 नुसार या ठिकाणी हे दिलेलं आहे सर्व रिझर्वेशन। तर अशा तऱ्हेने मित्रांनो या ठिकाणी आपण रिझर्वेशन बघितलं। नंतर या ठिकाणी मित्रांनो या सेट परीक्षेसाठी अभ्यासक्रम, त्याची पुस्तक यादी, त्या सगळ्या गोष्टी क्रायटेरिया आपण इतर व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत, ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायचे आहेत। नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याच्या व्हिडिओ संबंधी जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुठल्या तुमचा मेन पेपर 2 ला तुमचा कोणता विषय आहे तो सुद्धा तुम्हाला कमेंट करायचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पटापट।